हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचं, सर्व दादांचं, ताईंचं, काकांचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. तर ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नाही आपल्या चॅनलला तर त्याने सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे आहे काय ढोबळी मिरची बघा. तर मी चाललेले होते सवासणीला. मग जाता जाता म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढा म्हणलं तुमच्यासोबत. तर बघा सवासणीला चालू होते, लांब होते बरं का सवासणी. तर बघा दोन्ही तर्फाने ओस होता आणि मधून वाट होती. तर मी चालली होती सवासणीला. लय लांब होत्या सवासणी बरं का. आमच्या भाऊकीतलं घरच आहे तिकडं एवढा लांब की चालत जावं लागलं. आव्हांना सोडा म्हणलं की ह्याने म्हणलं जा चालत तो. मी सोडायला काय येत नाही. मग ऊस होते, केळीची बाग होते. बघा कशी पिकं आहेत आमच्या इकडं. अशी पिकं असतात बरं का. केळीची बागसुद्धा आहे की. आणि वाट तेवढीच छोटीशी वाट होती. मग गेली आपली चालत चालत एकटी एकटी चालत गेली बघा. तर जावा म्हणलं आता कुंकू आहे म्हणल्यानंतर जायला लागतं सवासणीला ना. मग त्यामुळं म्हणलं गेली बघा चालत चालत. लांब होत्या हो, 1 किलोमीटर तर अंतर होतं. तेवढं अंतर बघा आहे का. चालत मी गेली एकटी. मग काय सवासण्या उशीर झाला तर मला जायला बरं का. मग काय सवासणी जेवण आल्यानंतर मग काय घरचा स्वयंपाक करायचं ना. घरी स्वयंपाक करायला पाहिजे. आपण एक जेवण आलो तिकडं. मग घरच्यांना मग स्वयंपाकाची तयारी चालू केली. तर बघा भाजी केली. भाजी करायला चालू आहे. अशी भाजी केली मी. तर बघू शकता मी बटाटो टोमॅटो कांदा त्यात घालून मस्तपैकी अशी भाजी करायला सुरुवात होती. म्हणलं स्वयंपाक करायला पाहिजे. आणि मग स्वयंपाकाला चालू केलं तर परतत होतं पुन्हा. मग काय म्हटलं परतून घेतल्यानंतर मग थोडंसं पाणी ओतलं. शिजत होती भाजी. भाजी शिजतोपर्यंत म्हणलं इकडं पीठ मळायची तयारी करावी. पुन्हा भाजी कशी वाटते बघा. पाणी ओतले बरं का थोडंसं. आणि मग म्हणलं पीठ मळावर इकडं थोडंसं पीठ मळायचं होतं चपाती करायला. मग चपाती भाजी भात केला होता बरं का. बघा भाजीला उकळी फुटली. इकडं भाताला फोडणी द्यायची होती. जिरा आणि लसूण सोलला होता. लसूण तसंच टाकते मी बरं का. म्हटलं भाताला तसं काय होत नाही, छान लागतो भात तसा केल्यावर. लसणाची आणि जिऱ्याची फोडणी दिली की नाही भात अगदी मस्तपैकी लागतो. आणि बघा इकडं कणिक मळून झाली माझी. भाजी शिजली तोपर्यंत भात पण शिजतोय. कुकरला शिट्ट्या होत्या. तवा ठेवला, लोखंडी तवा आहे स्वयंपाक करायला. मग चपात्या लाटून घ्यायचं काम करायचं होतं, बाकी राहिलं होतं. बघा कणिक कशी मळले, भाजी कशी झाली होती. लाटायला लागली चपात्या आता. तर बघा चपात्या घरच्या गव्हाच्या चपात्या येत्या बरं का. छान होतात चपात्या, लाल भडक एकदम. कारण घरचं गव्हा आहेत त्यामुळं चांगल्या होतात चपात्या. आणि त्यात लोखंडी तव्यात स्वयंपाक म्हणल्यावर छानच. चुलीवर काय नाही केला बरं का स्वयंपाक आता, कारण वारं पाऊस थोडं थोडं येतं त्यामुळं गॅसवरच चालू असतो स्वयंपाक माझा. मग काय स्वयंपाक झाला केला. मग नंतर म्हणलं आता थोडंसं लोटून काढावं. लोटून काढता काढता हे काय दिसलं बघा तुम्ही. तर हॉलमध्ये होतं बघा की सापाचं पिल्लू. लोटून काढताना म्हणलं आता स्वयंपाक पाणी झाल्यानंतर थोडंसं लोटावं म्हणलं. कचरा आला तर लोटता लोटता हे दिसलं. मग म्हणलं तुमच्यासोबत दाखवा. हे सापाचं पिल्लू बघा. असे पाऊस पडायला लागला की नाही असं निघतं बघा आमच्या घरामध्ये. आता हे पहिल्यांदाच निघलं आहे बरं का. ह्याच्या अगोदर बऱ्याच दिवस झाले निघत बंद झालं होतं. आता निघलं बघा किती हालतं आहे ते आहे का. एवढं एवढंसं पिल्लं आहे, किती हालतं आहे बघा. असं सापाची पिल्ले निघली का भीती वाटते बरं का. पण काय करायचं ते किती वेळ बघा तसं वळ करत होतं. आणि लय चालाक आहे का. किती वेळ पळत आहे बघा. त्याला कोणीकडे जायचं आणि कोणीकडं नाही हे काय समजेना. पिल्लू लय चालाक होतं ते आहे का. पण अशी भीती वाटते अशी पिल्ले निघले का सापाची घरामध्ये. मग काय असं नाही कधी निघत. मोठा तर साप येतच नाही. म्हणजे बदक आहेत ना आमचे, चंदन कस्तुरी आहेत त्यामुळं बिलकुलसुद्धा नाही. पण हे पिल्लू होतं. पिल्लू निघलं ते जानव्यासारखं असतं ना तसं आहे. तर बाय सगळ्यांना.